सॉरी सॉरी सॉरी. आई, ताई, रणजित भेटायचं म्हणतात, जाऊ का? काय बादच का बाई कर म्हणा का काय? आई सांग ना. आता मी काय सांगू बाई, जा तुला जायचं असेल तर. म्हणजे तुला नको असेल तर नाही जात. लगेच काय फुगायचंय त्यात? हे बघ, तू जा आणि व्यवस्थित भेटून बोलून ये. व्यवस्थित भेटून बोलून ये. हो मी बोलले आईशी. ऐकलं मी. सो आज संध्याकाळी 6 वाजता. हो चालेल. डन. बाय. बाय. काय मग कुठं भेटायचं ठरलंय? भेटू देत कुठं पण. तुला काय करायचंय? मला कुठं काय करायचंय? मला वाटलं पोलीस स्टेशनात भेटते ती काय. सोरे बया दमानं बोल त्यांच्या समोर. नाहीतर कसं व्हायचं, सोरीनं आमच्या कपडे घातलेत पिवळं भडक भडक आणि पोलीसवाला दाजी आमचं कडक कडक. उखाणं झालं की. तायडे तू जरा दमानीच घे बरं. सोरा दीदी. संजय चल की बाहेर जरा काम आहे. काकी आलोच जरा काम आहे. हिला काय आली झालं मधीच. होय हो काय भारी उकाना सुचलाय मला. पहिला लिहून घेते मी. तो काय होत ते भडक भडक कडक कडक. संजय असं बुंडुकला चेहरा करून बसणं बरं नाही. आणि असं बी आज स्वरा दीदी भेटणार आहे ना, तिचं लग्न आहे, तिला ठरवू दे ना पोरगा कसा आहे. आणि असं बी अज्ञानी लोकांनी तोंड मध्ये बुचक बुचक करणं बरं नाही. मी अनाज्ञानी वय तर मग वय बघ की तुझं. हा म्हणजे 6 महिन्यानंतर लायसन्स मिळाल्यावर होशील सज्ञानी, तोवर कानूनी इचकेत आहे. तू अज्ञानीच हे काय. बर आजचा प्लॅन काय आहे मग? कुछ भी नाही. बेस्टच की मग. आज जाऊ की पाणीपुरी खायला. आणि अशी बी तुझी पार्टी पेंडिंग आहे. सगळ्यांना मेसेज करते काय पाणीपुरी. अगंच की अगं माझी बायडी पाणीपुरी म्हणल्यावर कसं का चेहरा तू फुलतोय. नाना हे दत्ताजी भोसले म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचे सेक्रेटरी ना? हो हो. नको, त्यांना आपण स्वतः जाऊन निमंत्रण देऊ. आणि हे नितीन दादा जाधव यांना पण आपण स्वतः जाऊन निमंत्रण देऊ बरं का. चाल. फार जुने संबंध आहेत आपले. बाकी लिस्ट ओके आहे. बाकी सगळ्यांना स्पीड पोस्टने पत्रिका पाठवून द्या. एक पण पत्रिका विसरू नका नाना, खूप जुनी लोक आहेत. नाही विसर. आता या सगळ्याच्या संदर्भात रणजितरावांचा उत्साह नसणार आहे हे आम्हाला माहिती. ठीक आहे. नाही नाही दादासाहेब, अहो असं काहीही होणार नाही. शेवटी रक्तच रक्ताकडे ओढ घेतं ना. झालंच म्हणा. दादासाहेब बोला. आज संध्याकाळी पानबुंद्याला जाऊ म्हणतोय. कशाला? स्वरांगींना भेटायला. बर. म्हणजे लग्नाआधी आमची थोडीफार ओळख व्हायला हवी ना. नाहीतर अगदीच अनोळखी व्यक्तीशी लग्न केलं असं नको व्हायला. एकदम बरोबर बोललात बघा रणजित भाऊजी. नाहीतर काय होतं, लग्नानंतर अनेक वर्षांनी सुद्धा नवरा बायको एकमेकांसाठी अनोळखीच राहतात. तुम्ही जरा आत थांबता का? निघायचं असेल तेव्हा सांगू आम्ही. उगा इथं बसून बैठकीची शोभा नका वाढवू. जा. हा एक मिनिट. येत. दादासाहेब पंजाबराव बांदलांच्या ओळखीचे कोणतरी भेटायला आलेत. आज सोडू का विचारतायत. पाठवा. रणजितराव थांबा जरा तुम्ही. हा पाठवा. नमस्कार. अरे वा, दोघं बी एकदम भेटलात.
लई छान काम झालं बघा. मी जगन्नाथ पाटील. जा बाहेर जाऊन थांब. नाही तुम्ही मला ओळखत नाही, पण म्या तुम्हाला चांगलं ओळखतो. अहो गावात केवढं मोठं नाव आहे तुमचं. तुमची तर कारनामे प्रसिद्ध आहेत गावात. हा मी जरा घाईत आहे. काय काम काढलं ते लवकर सांगा. नाही सांगतो की घरचे डाग. नाही म्हणजे तुम्ही कर्तृत्ववान माणसं. तुमचं खानदान बी मोठं आहे. म्हणजे तुमच्या घराण्याला डाग लागू नये म्हणून मी सावध करायला आलोय. कोड्यात बोलू नका, स्पष्ट बोलायचं. लढाई में बडाई आणि खजिने में गौऱ्या अशा टाईपच्या माणसाची सोयरी केली की हो तुम्ही. ऐकलं नाही काय दादासाहेब काय बोलले? काय ते स्पष्ट आणि लवकर सांगायचं. नाही सांगतो की म्हणजे पंजाबराव त्या पोरगीशी तुमची सोयरीक जुळली आहे म्हणून. नाही ते कळलं म्हणून मी आलो. हा मग अहो एक नंबर गंडी पशु माणूस आहे साहेब त्यो. अहो तुम्हाला अजून बी कळलं नाही म्हणून सांगायला आलो. अहो काय टाईपचा माणूस आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे की. हा तुम्हाला सांगतो अजून बी काही गोष्टी तुम्हाला त्यानं सांगितलेल्या नाहीत. हा त्याच गोष्टी तुम्हाला कानावर घालायला मी आलोय. कोणत्या गोष्टी? कल्याणे, ए कल्याणे, आले आले. हा हे घे. हे नीट तिजोरीत ठेव. अयो एवढं पैसा. कशाला बूम मारते, कशाला बूम मारते? अरे, तुझ्या घशात काय माईक कोंबलाय काय? कमी बाहेर आहे. हा हे बघ, याच्याबद्दल कुणाशी काय बोलायचं नाही, कळलं का तुला? नाही हा टेन्शन वर टेन्शन. अहो पण एवढी रक्कम आली कुठनं? किडनी विकली मी. काय? अहो असं कशा पाय करायचं तुम्ही? भरल्या घरात अशी कुबुद्धी कशी सुचली तुम्हाला? अहो कसं असेल त्याच्यात ऍडजस्ट केला असता आपण. 4 घरची जुनी भांडी केली असते मी. तुम्ही कशाला किडनी विकायची? माझ्या कुकवाचा तरी विचार करायचा की जरा. ए अरे वरती टकुऱ्यात काय हाय की नाही? आणि नुसते तरी का मी हाऊ देत. आईला रडती का शपाई? जितताय अजून. हा आणि काय किडना बिडना ऐकलेलं नाही. 1000 किडना विकत घेईन. 750 एकर डोंगराचा मालक आहे इथं. आणि परत बोलायचं ना दुनी भांडी करेन म्हणून, इतकंच कापेन. हा हे पैसे कुठून आले, कुणी दिले, कसे आणले आता चौकशा करायच्या नाहीत. काय पोरीचं लग्न आहे, पोरीच्या बापाला काय गोष्टी करायला लागतात, कळतंय का तुला? तरी काय कळणार म्हणा. इकडे हे बघ, मी सांगतोय ते नीट ध्यानात ठेवायचं. ह्याच्याबद्दल कुठं काही बोलायचं नाही. गुबू गुबू गुबू. हा आणि एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची, याच्यातला एक बी पैसा माझ्या परवानगीशिवाय टच बी करायचं नाही. काय टच करायचा नाही. हा चला चहाचं बघा. अहो असा इधर कल्याणी हाय तो पंजाबराव. अहो माझ्या सहित अख्ख्या गावाचे बी पैसे त्याने बुडवल्यात. जेव्हा येते चांगली येळ तेव्हा सळक्या गाजराचं बी होतंय सोनकेळ. म्हणजे तुमच्याची सोयरी झाली म्हणल्यावर त्या पंजाबरावला वाटायला लागलं की त्याचं बी सोनकेळ झालंय. पण तुम्हाला सांगतो ते सडकं गाजरच आहे. अहो तुम्ही मोठी खानदानी माणसं. हा तुम्हाला अंधारात ठेवतोय म्हणजे काय? हे आपल्याला अजिबात सहन झालं नाही म्हणून इथं आलो. तसा माझा काही स्वार्थ नाही बरं का. येऊ दादासाहेब असं असेल तर दादासाहेब नाही, मला असं वाटतं की आपण कुठलीही चौकशी न करता कसल्याच निष्कर्षावर नको यायला. या असल्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तर नाहीच नाही. आणि असंही संध्याकाळी चाललोच आहे ना मी पानबुंद्याला, सो मी माझ्या पद्धतीने खात्री करून घे. डोंट वरी.
येऊ? अहो असं काय करताय दीदी? भावानी तुमच्याच हातनं होणार आहे. मोड द्या की. आता पाणीपुरी बी आम्हीच खायची, तुमची भवानी बी आम्हीच करायची, आणि वर सुट्टे बी आम्हीच आणायचे. हे नाही चले का दादा, तुमचं तुम्ही बघा. अहो असं काय करताय दीदी? बघा की तुम्हीच. हा? तुमचा धंदा तुम्हीच बघायचा. आता नाही चला. ए रतन, अरे मोड आहे का? नाही बाबा नाही. हे बघा नाही म्हणतोय तो. अहो राम असेल तो, रामला विचारा. अहो असं काय करताय दीदी? बघा की तुम्हीच. काय बाई, कशाला उगा एवढं डिस्कशन करताय? आणा इकडं. काय सुट्टे पैसेच पाहिजे ना, मग कोणी पण दिले आपल्याला. असं कसं कोणी पण देईल? ये इकडं. ते काका आहेत की नाही, जा त्यांना जाऊन विचार. दर नाही नाही, मी नाही विचारणार. हो दादा, तुम्हीच द्यायची सुट्ट्या. अहो दीदी असं काय करताय? बघा की तुम्हीच. आणा इकडं. काका नमस्कार नमस्कार. काय म्हणता, कसे आहेत? इकडं कुठं? कोणाशी बोलते ही? ओळखीच्या असतील तिच्या. नाही नाही, नात्यातले असतील. सुमंताईकडं होय. हा, सुमंताईकडं आले. पाया पडते. सुमंताई लई चांगली आहे बरं, आमच्या लई जवळची आहे. सुमंताई तरी सांगतच होते की तिच्याकडे पाहुणे येणार आहेत, पाहुणे येणार आहेत. तुम्हीच येणार होतोय. अच्छा, मटण केले तिने तुमच्यासाठी. बरं काका, एक छोटंसं काम होतं. नाही म्हणजे 2000ची सुट्टी असतील का तुमच्याकडे? असतील होय. हा बघा ना, बघा. हा आहेत आहेत आहेत. हे घ्या. चला काका, धन्यवाद. भेटू परत. हा चला, येते. हे घ्या. काय ग? कोण? मामा का काका? कोण नाही? ओळखीचं असेल ग. हा ग, नाही नाही, हात तर ओळखीचे झाले. तुरुंब्याचे खांबे आहेत म्हणे, इथं आपल्या मेवणीकडे आलेत. म्हणजे ग मर्दाने, ओळखीतच नव्हतीस तू. कसं असतंय मोना डार्लिंग, तुम्ही कसे आहात हा आपला हुकमी एक काय. नाही म्हणजे कुणाबरोबर पण टॉक चालू करायचा असला ना की त्यांना जाऊन विचारायचं, कसे आहात काका, काकू, मामा, मामी, दादा, वहिनी, की ते आपल्याशी बोलायला लागतात. आणि ते एकदा आपल्याशी बोलायला लागले की मी सोडते होय त्यांना काय. आणि मग तो समोरचा माणूस आपलं काम 100% करणार म्हणजे करणारच. संजय, तू खोटं बोलतीस ना? ए संजयला काय बोलायचं ना? ती खोटच बोलती. खरं बोलली तर नवल. अरे असं काय करता? आईची शपथ, तो माणूस मी ओळखीचा नव्हता. शपथ सुटली. मन की काकींची शपथ घ्यायची ना, त्यांच्या नावावर आपला बिझनेस चालतोय काय. मन की शपथ सुटली. ए आता आईची शपथ, तो माणूस माझ्या ओळखीचा नव्हता. बर, ते तिच्या ओळखीचे नाहीत. नाही अगं ए, डोळे कशाला मिचकवती ग मिचकुंडे? नाही ग, मी कशाला मिचकू? थांब, त्यांच्या तोंडच एक. तो तिच्या ओळखीचा नव्हता काय. नाहीत की तिच्या ओळखीचे? जोरात बोल की. नाहीत ना, जोरात. नाही. असं मग आता बास. नाही आता बासच. आता पैज नको संजय. का? नाही आता पैज लावायचीच. तुम्ही सांगायचं कुठला माणूस ते. नाही कुठला बी माणूस सांगायचं आणि काम बी सांगायचं. आपण डायरेक्ट जाऊन भेटणार बघ त्याला. जाऊ दे ना संजय, जाऊ दे ना. का गो, हारायची भीती वाटते तुम्हाला? मला तर नाही वाटत बाई हारण्याची भीती, कारण मी बिझनेस करते ना. ए संजय, मी बी बिझनेस करते काय. असं लागली 500ची पैज. 500? 1000ची लावली. चल 1001. 1001 लागली पैज. सांग चल मग. चला आता तुम्ही मला सांगायचं की कोणाशी जाऊन बोलायचं ते कळलं. तुम्ही सांगणार त्या माणसाशी मी जाऊन बोलणार, मी डायरेक्ट भेटणार आणि तुम्ही सांगाल ते काम बी करणार. चला सांगा.
शुभ्र हिच्याशीच येईल बोलायला. नको. संजय इकडे ती गाडी दिसती का? मोने तो गाडीवाला आहे, नको. नाही 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 संजय, तुला त्या गाडीवाल्या बरोबर बोलावं बी लागल आणि गाडीत बसावं बी लागल. थांबा, थांबा, थांबा. तुम्ही? हा नाही नाही नाही, सॉरी 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 सॉरी. तुम्ही कसे आहात? मी मस्त. तुम्ही इकडं? हा, मी तर असते ना. तुम्ही इकडे कसे? तुम्हाला कळलंय ना मी कुठं चाललोय ते? नाही बा, मला नाही ठाव. इथेच छत्रपती नगर मध्ये. छत्रपती नगर? छत्रपती नगर मध्ये कुणाकडं? का नाही म्हणजे कसं आहे, मी तिथं ओळखते ना सगळ्यांना, म्हणून विचारलं. आहे, चाललोय एकाकडे. मी काय म्हणते, मी येऊ का तुम्हाला तिथं सोडाय? तुम्ही सोडा, खाओ. काय नाही, जे माणूस की म्हणून. नाही म्हणजे कसं आहे, ते छत्रपती नगर इथून लय जवळ आहे, पण इथं ते गल्ली बोळे आणि मग लेफ्ट राईट तुमचं लय कन्फ्युजन होईल ना, म्हणून म्हंटल. असं म्हणताय? ठीक आहे, बाय ऑल मीन्स चला. हा हा हा, आता तुम्ही एवढं म्हणताय तर येतेच की, नाही का? हो चला चला. करायचं? अगं मोने, ती गाडीत गेली बी आणि माझे 1000 रुपये पण गेले. नाही नाही नाही, थांबा 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 थांबा, एकच मिनिट. मोने, इकडे ये. काय होतं हे? हो, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मी तिला सांगत होते. हे बघा आलीच. तुम्ही? हो मीच. हा, तेच. छान. मोने, ते वरच्या रुपयासहित सगळं नीट मोजून ठेवा. चला की, आपल्याला लेट होतोय ना. चला येते ग. हा, लेट्स गो. सीट बेल्ट लावा. हा हा, कुठे आहे सीट बेल्ट? वाघ मर्दाने मानलं तुला, पण गेले 1001 रुपये. संजीवनी हॉस्पिटल. काय? तिथेच आहे ना भाऊ तुझा ऍडमिट? कशी आहे आता तब्येत? आता बरं आहे. काय आता डिस्चार्ज वगैरे? मिळाला ना, मिळाला. नेमकं काय झालं होतं? डेंग्यू झाला होता. पण तू तर ऍक्सिडेंट म्हणाली होतीस. हा, ऍक्सिडेंट झाला होता म्हणूनच ऍडमिट केलं होतं, पण नंतर टेस्ट मध्ये कळलं की डेंग्यू आहे. म्हणून म्हणलं की आता आलोच तर दोन्ही बिमाऱ्यांचा इलाज करूनच घेऊ, नाही का? गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही पानबुंद्याचे नाही ना? अगदी बरोबर ओळखलंस. मी तालुक्याला असतो, पण इथे आमचे होणारे नातेवाईक आहे, त्यांच्याकडे आलोय. असं? मी तर सगळ्यांना ओळखते. हा, तुम्ही सांगा फक्त, काय बरं नाव म्हटलं तुमच्या नातेवाईकाचं? नाव? बाय द वे, तुझं नाव काय? माझं नाव संजीवनी. अच्छा,
संजीवनी कमाल आहे. म्हणजे संजीवनीच्या भावाला जिथे संजीवनी मिळाली त्या हॉस्पिटलचं नावही संजीवनी. इंटरेस्टिंग. योगा योगच म्हणायचा, अजून काय. मी तुम्हाला एक सांगू का? सांगा ना. तुम्ही की नाही पोलीस युनिफॉर्म मध्ये एकदम कडक दिसता. फक्त पोलीस युनिफॉर्म मध्ये? नाही म्हणजे तसं नाही, इकडे इकडं तुम्ही आता पण कडकच दिसताय, पण पोलीस युनिफॉर्म मध्ये नाही का एकदम कडक.